राजेंद्र चव्हाण यांची सभा झाली. त्याच्यानंतर अशोक चव्हाण साहेब आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सांगितले की इनामी जमिनीचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार. हो भैया होणार आहेत ना. पण आमच्या बालाजी कल्याणकर या पट्ट्याने आमदारांनी तो विषय कधीच मार्गी लावलेला आहे. आता दुसऱ्याचं श्रेय त्यांना सांगा घेऊ नका. हे श्रेय बालाजी कल्याणकर आमदाराचं आमचे आणि शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे त्यांनी ते श्रेय घेऊ नये असं मला वाटतं. दुसरा प्रश्न असा आहे सर, असदुद्दीन ओवैसी बॅरिस्टर हे आले होते आणि त्यांचे 33 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मेयर आम्ही करू. तर त्यांचा असा कोणता आत्मविश्वास आहे की त्यांनी कुणाच्या पाठिंब्यावर ते करणार आहे असे आपल्याला वाटतं? बघा तो प्रश्न त्यांनाच विचारा. पण मी तुम्हाला नक्की सांगतो, आमच्या शिवसेनेने 3 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत आणि आमचे 3 मुस्लिम उमेदवार बाकीच्या प्रभागामध्ये हिंदू उमेदवार हे बालाजी कल्याणकर यांनी केलेलं विकास काम आणि शिंदे साहेबांनी दिलेला निधी, शिंदे साहेबांचा एक आश्वासक चेहरा याच्याकडे बघून शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील. आपले मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील. जर आपल्याला जर पाठिंबा घ्यायची वेळ आली तर आपण कोणाचा पाठिंबा घेणार? हे बघा, पहिली निवडणूक प्रक्रिया होऊ द्या, 16 तारखेला रिझल्ट लागू द्या. जसं काय कमी जास्त होईल त्यावेळेला जसा वरिष्ठांचा आमचे आदेश येईल, शिंदे साहेबांचा आदेश येईल, आमदाराला आमचे आदेश येईल, त्यावेळी आपण ते ठरवूया. धन्यवाद.